बघा फ्युचर म्हणजे काय. मी मागे तुम्हाला फ्युचर टेन्स शिकवला. आज आपण निगेटिव्ह बघणार आहे. पण फ्युचर नेमकं काय असतं. जसं आता फॉर एक्झाम्पल आता ही मुलगी आहे. ओके, ही मुलगी आहे ती आता आहे प्रेझेंट मध्ये. ओके, आता ही मुलगी प्रेझेंट मध्ये आहे आणि ती विचार करते फ्युचर बद्दल. फ्युचर मध्ये म्हणजे ते 2 मिनिटांनी असेल किंवा 1 तासानंतर असेल किंवा 2 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर असेल. जसं ते आता 10वीला आहे आणि ती विचार करते की मी 10वी नंतर सायन्स घेईल, तर ते फ्युचरचा वापर करते. आय विल तर विल वापरायचे. आणि आपण नकारात्मक बघतो आज. ओके, नकारात्मक काय नाही, मी सायन्स घेणार नाही म्हणजे ते काम ते फ्युचरमध्ये करणार नाहीये, तर तुम्ही विल नॉटचा वापर करायचा. ओके, समजा मी लग्न करेन असं म्हणते तर आय विल गेट मॅरिड म्हणेन. आणि समजा ती निगेटिव्ह विचार करते की मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही, तर विल नॉट याचा वापर करायचा. जे काम तुम्ही प्रेझेंट मध्ये आहात पण फ्युचरचा विचार करताय, मग तो फ्युचर 2 मिनिटांनी असो, 10 मिनिटांनी असो, 1 दिवसांनी असो, या 10 वर्षांनी असो, तर तुम्हाला 100% विलचा वापर करायचे. आणि निगेटिव्ह असेल तर तुम्हाला नॉटचा वापर करायचे. ओके, आणि हा निगेटिव्ह मध्ये नेहमी नार नाही असेल. ओके, मग आता आपण वाक्य बघू. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. मी प्रत्येकाचे अलग अलग पार्ट शिकवतोय जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं जाईल. आता मला सिंपल फ्युचर टेन्स निगेटिव्ह वापर करताना अगोदर काय घ्यायचे, 1 नंबरला तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचे, 2 नंबरला विल, नंतर नॉट घ्यायचे. ओके, नंतर V1, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे. विल आला तर V1 वापरायचे. हा, तुम्हाला माहिती ग्रामर मध्ये आपण शॉल वापरतो. शॉल केव्हा वापरतो, आय, फक्त आय आणि वी या दोनसाठी आपण फक्त शॉल वापरायचे. पण आपण स्पीकिंग शिकतोय म्हणून आपल्याला शॉलचा आता काही विचार करायचा नाहीये. मग आता बघा विल नॉट याला शॉर्टकट म्हणतात, वॉन्ट म्हणतात शॉर्टकट. म्हणजे वॉन्ट म्हणजे काय, बघ हा WO घ्यायचा, त्याला ए लावायचं, नंतर असं टी लावायचं, म्हणजे त्याला वॉन्ट झाला. तर विल नॉटला वॉन्ट घ्यायचं. मी या ठिकाणी वॉन्ट वापरेल किंवा विल नॉट वापरेल. आता बघा वाक्य बघा, याच्या शेवट कधी नार नाही. जे काम तुम्ही फ्युचर मध्ये करणार नाही तर तुम्हाला नार नाही म्हणायचे. जसं आता बघा, मी शिकवित नाही, इथं काल शेवट तर नाही आलाय, तर हा झाला सिंपल प्रेझेंटेस निगेटिव्ह झाला. ओके, जे काम तुम्ही दररोज करत नाही, समजा मी अभ्यास करत नाही, मी लिहित नाही, मी चोरी करत नाही, तर असं म्हणायचं असेल तर तुम्हाला डोळे बंद करून आय डोंट म्हणायचं. आय डोंट एवढं म्हणायचं. आय डोंट म्हटलं आणि शिकवणार काय म्हणतात, टीच. आय डोंट टीच म्हटलं म्हणजे डोंट म्हणजे काय, डू नॉट. ओके, आता दुसरं वाक्य बघा, मी शिकवले नाही, इथं काल शेवट ले नाही, हा झाला सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह झाला. ओके, मग आता मी शिकवत नाही तर आय डोंट टीच, मी लिहित नाही, आय डोंट राईट, मी अभ्यास करत नाही, आय डोंट स्टडी. पण इथं काय, मी शिकवले नाही, जे काम तुम्ही केलंय सिंपल पास्ट टेन्स मध्ये, तर फक्त तुम्हाला काय वापरायचं, आय डिडंट. आय डिडंट किंवा डिड नॉट. आय डिड नॉट, काही लोक डिंक म्हणतात. आणि शिकवणं काय म्हणतात, टीच. म्हणजे काय, प्रत्येकला आपल्याला व्हिवर वापरलं. आता आपला जो टॉपिक आहे सिंपल फ्युचर टेन्स, ते म्हणजे मी शिकवणार नाही. बघा इथं काय नार नाही आलंय. ओके, जेव्हा नार नाही येईल, नार नाही, तर 100% आपल्याला काय वापरायचे, विल नॉट वापरायचे. आणि विल नॉटला शॉर्टकट काय बोललो तुम्हाला मी, वॉन्ट बोललोय. म्हणजे कसं वाक्य, आय विल नॉट. ओके, आणि शिकवणं काय आता, टीच म्हणायचे. आय विल नॉट टीच. आणि या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचे, वॉन्ट ही वापरलं तरी चालतं. आय वॉन्ट टीच. इतकी सोपी पद्धत आहे. समजा मी तुम्हाला तिघी एकाच वेळेस सांगून दिलं, आता तुम्हाला म्हणा मी अभ्यास करत नाही. बघा, मी अभ्यास करत नाही, आय डोंट स्टडी. मी अभ्यास केला नाही, ला नाही, आय डिड नॉट स्टडी. आणि मी अभ्यास करणार नाही, आय विल नॉट स्टडी. ओके, तुम्हाला म्हणायचंय मी खेळत नाही, तर नाही आलाय, तर नाही, तर तुम्ही काय ना, आय डोंट प्ले. मी खेळलो नाही, आय डिड नॉट किंवा डिडंट प्ले. आणि मी खेळणार नाही, आय विल नॉट प्ले. तुम्हाला म्हणायचं असेल मी लिहित नाही, आय डोंट राईट. मी लिहिले नाही, आय डिड नॉट राईट. आणि मी लिहिणार नाही, आय विल नॉट राईट. असे वाक्य तुम्हाला करायचे. म्हणजे फ्युचरमध्ये जे काम होते त्याला विल नॉट वापरायचे. जे काम तुम्ही दररोज करत नाही त्याला डोंट वापरायचे. जे काम तुम्ही केलं त्याला डिड म्हणायचंय. एवढं समजलं. आपण अजून 4-5 वाक्य घेऊ, नंतर व्हिडिओ आपण स्टॉप. 3 वाक्य घेतले, राईट. आता 3 वाक्य म्हणजे बघा, शेवटी सर्व ठिकाणी नार आलाय. ओके, मी तुम्हाला बोललो नार नाही आलं तर तुम्हाला 100% विल नॉट वापरायचे. त्याच्यानंतर कोणते विल वापरा. बघा, मी तुम्हाला अशी टेक्निक शिकवते की याद्वारे तुम्ही 1000 वाक्य बनवू शकताय. मी हा टॉपिक शिकवला तर तुम्हाला मी 5 वाक्य सुद्धा सोडवण्यासाठी देणार आहे.
तर आता बघा शेवटी आलाय नार नाही. नार नाही, नार नाही, नार नाही म्हणजे आपल्याला वापरायचे विल नॉट वापरायचे. आता बघा ती शाळेत जाणार नाही, ती म्हणजे काय, शी वापरायची. ओके, शी नंतर विल नॉट घ्यायचे, शी विल नॉट. किंवा तुम्ही वॉन्ट सुद्धा वापरायचे. आणि जायला काय म्हणता, गो. शी विल नॉट गो, नंतर काय येणार, टू स्कूल. शी विल नॉट गो टू स्कूल. मी शाळेत जाणार नाही. ओके, मग शीला कट करा, त्या ठिकाणी आय टाकायचे, आय विल नॉट गो टू स्कूल. आम्ही शाळेत जाणार नाही, आम्हीला काय म्हणतो, वी, फक्त वी घ्या, वी विल नॉट गो टू स्कूल. राधिका शाळेत जाणार नाही, राधिका विल नॉट गो टू. फक्त तुम्हाला काय करायचे, हा भाग चेंज करा. जे तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे तो सब्जेक्ट तुम्ही इथे टाकून द्यायचं, वाक्य जसं तसं बनवायचे. आता दुसरं वाक्य बघा, नेहा सायन्स घेणार नाही. इथं बघा काय आलंय, नार नाही झालाय, राईट. आपण पहिले काय घेणार, नेहा घेणार आहे. आपण घेतला नेहा. ओके, नेहा घेतला. आता कधी लक्षात ठेवा, नाव आलं नेहा, नार नाही आलंय, तर आपण मी तुम्हाला काय बोललो, विल नॉट घेणार. नेहा विल नॉट. ओके, आणि घेण्याला म्हणतात टेक. नेहा विल नॉट टेक सायन्स घ्यायचे. आणि वाक्य काय झालं, झालं. तो झाडे लावणार नाही, आता लावणार नाही आले, नार नाही आलाय. तो म्हणजे काय, ही विल नॉट, जसं तसं घ्यायचं, ही विल नॉट. ओके, ही विल नॉट घेतलं. आणि झाडे लावणार होता प्लांट, प्लांट ट्रीज असं म्हणायचे, प्लांट ट्रीज. आणि वाक्य तुम्ही जसं तसं घ्यायचे. बघा अतिशय सोपं पद्धत आहे. कारण मला हे टेस्ट एकदा का तुम्हाला शिकवून झालं, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं घेईल ना, ऍडव्हान्स, त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही की आपल्याला काय वापरायचं काय नाही वापरायचे. मी तुम्हाला सोडवण्यासाठी काही 5 वाक्य देतो, ते तुम्ही मला नक्की सोडून दाखवा. बघा मी तुम्हाला 5 वाक्य दिले सोडवण्यासाठी. हे 5 वाक्य तुम्हाला सोडवायचे. बघा, माझे वडील हे पुस्तक वाचणार नाही. ओके, आता वाचणार काय म्हणतात, रीड म्हणतात. काय म्हणतात, रीड. आणि हे पुस्तक म्हणजे काय, धिस बुक वापरायचे. ओके, धिस बुक. इथं काय नार नाही आलेलं आहे. काय आलंय, नार नाही. नार नाही आलं तर तुम्हाला काय वापरायचं मी आता सांगितलं. आणि माझे वडील म्हणजे माय फादर. ओके, ती पोहणार नाही, काय शेवटी नार नाही आलाय. आणि पोहणार काय म्हणतात, स्विम म्हणतात. काय म्हणतात, स्विम. हे वाक्य तुम्ही करून दाखवा, मला कमेंट बॉक्स नक्की टाका. नेहा चहा बनवणार नाही, नार नाही, तर तुम्ही काय वापरायचे, मेक. काय वापरायचे, मेक टी. काय वापरायचे, तुम्हाला मेक टी वापरायचे. ओके, तो क्रिकेट खेळणार नाही. बघा, नार नाही आलाय, नार नाही आलाय, तर क्रिकेट खेळ काय म्हणतात, प्ले क्रिकेट असं म्हणायचं, प्ले क्रिकेट. ओके, आणि पुढचं आहे, आम्ही भांडण करणार नाही. काय शेवटी नार नाही आलंय, भांडण करायला काय म्हणता, क्वारल. काय म्हणता, क्वारल. आणि वाक्य तुम्ही काय करायचे, करून दाखवायचे. म्हणजे काय, हे तुम्हाला जे काम तुम्ही फ्युचर मध्ये करणार नाही, भविष्य काळात करणार नाही, तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त चॅनलला सबस्क्राईब करू नका, तर जी बेल आयकॉन आहे तिलाही दाबा, जेणेकरून जे नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.